कांगुने फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत वन पीस कटोरी ब्लाउज। वन पीस कटोरी ब्लाउजसाठी लागणारे माप: लांबी आहे 13 इंचाची, छातीचं माप 32 इंच, कमरेचं माप 28 इंच, बाही लांबी 5, दंडगेर 12 इंच व राऊंड मुंडा 15 इंच। सर्वप्रथम लांबी बंद साईडकडनं टाकणे। लांबी आहे 13 तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करा म्हणजे 14 इंच। 14 वरती मार्किंग करूया। मुंड्याचा भाग 5.5 वरती टाका। जेवढा आपण मुंडा घेतला असेल तेवढं शोल्डर घ्या 5.5 इंच। छातीचं माप ह्या रेषेवरती टाकणे। छाती आहे 32 इंचाची तर 32चा 4 भाग केले तर 8 इंच होतील व त्याच्यामध्ये पाऊण इंच प्लस करा। पुढे 1.5 इंच शिलाईसाठी ठेवा। कमरेचं माप आहे 28 इंच। 28चे चौथा भाग करा 7 इंच व प्लस त्याच्यामध्ये 1 करा म्हणजे 8 इंच। 1.5 इंच शिलाईसाठी ठेवा। कमरेमध्ये 1 इंच प्लस आपण डाचसाठी करतो। डाचचे सेंटर घ्या, अर्धा इंच इकडे व अर्धा इंच इकडे। डाट उंची 4.5 वरती घ्या। राऊंड मुंडा 15 इंचाचा आहे। 15चा अर्धा भाग करा 7.5 इंच वरती अर्धा इंच शिलाईसाठी सोडा। खाली 7.5 राऊंड मुंडा व समोरची शिलाई माया असेल। गळ्यासाठी 2.5 इंच घ्या। गळा उंची आपण 10 इंच घेऊया। गळ्याचा शेप देऊया। अशा प्रकारे गळ्याचा भाग दिला जाईल। आपण पाठीमागील भागावरती वन पीस कटोरीची मार्किंग करून घेऊया। समोरचा गळा 7 इंचाचा घेऊया। गळ्यापासून कटोरीचा आकार 4.5 किंवा 5 इंच घेणे। योग पट्टी 2 इंच व रेषा मारा। कटोरीसाठी आपण कमरेचा चौथा भाग करूया व त्याचा तिसरा भाग करूया। कंबर आहे 28, 28चे 4 भाग केले 7.5, 7.5चा तिसरा भाग घेतला 2.5 इंच, 2.5 इंचावरती मार्किंग करा व सरळ
रेषा मारा. इथून देऊया आपण गळ्याचा आकार. हा झाला कटोरीचा शेप. डॉट उंची 9.5 इंच घेऊया. ब्लाउज मध्ये डॉट उंची घेणे आवश्यक आहे. डॉटची उंची 3 इंचावरती करूया. 2.5 ते 3.5 इंचापर्यंत डॉट उंची चालेल. हा झाला कटोरीचा आकार. आपण पुढील भागावरती त्याला टाकूया. व मार्किंग करूया. कटोरी शिलाईसाठी 1/2 इंच घ्या व मार्किंग करा. हा झाला कटोरीचा साईडचा भाग. समोरचा मुंडा शेप 1/2 इंच घ्या व मुंडा शेप द्या. आता आपण काढूया कटोरीचा भाग. कटोरी नेहमी क्रॉस भागामध्ये काढणे. एक इंच एक्स्ट्रा घ्या व गळ्याला मिळवा. कटोरीची मार्किंग करून घ्या. अशा प्रकारे कटोरीचा भाग तयार होईल. कटोरीचा डाट अशा प्रकारे घ्या व याच्यावरती 1 इंचाचा आकार द्या. कटोरीचा डाटसाठी 12 छातीचा 12वा भाग घ्या. 12 भाग येईल 2.25.
अशा प्रकारे कटोरी बनेल। आता आपण काढूया बाहीचं माप। बाहीची लांबी 5 इंचाची येईल। अर्धा इंच शिलाईसाठी, बाही लांबी 5 व शोल्डरसाठी अर्धा इंच शिलाई। सर्वांसाठी मुंड्याचा आकार देण्यासाठी 3.5 इंच घ्या। राऊंड मुंडा 15 इंचाचा आहे, तर 15चा अर्धा भाग करा 7.5 व त्याच्यातनं अर्धा इंच मायनस करा। 1.5 इंच समोर शिलाई येईल। दंडगेर आहे 12 इंच, 12चा अर्धा भाग करा 6 व 1.5 इंच शिलाई घ्या। बाहीचा आकार देऊया। 1/4 इंच मुंडा सेप आला पाहिजे समोरचा। मध्ये 1/4 इंच मोजूया व सेप देऊया। अशा प्रकारे बाही तयार होईल। आतील मुंडा सेप कापा। कटोरीची योग मार्किंग केल्यापासून अर्धा इंच वरती सोडा व योगपट्टी काढून घ्या। योगपट्टी 3.25 येते। इकडे 3.25 आली असेल तर इकडे 4.25 ठेवा व योग काढा। एक इंच सेपसाठी, मागील गळा कापूया। अशा प्रकारे वन पीस कटोरी ब्लाउज कटिंग होईल।